नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या इंग्लिश गुरुजी या चॅनलवर। आज आपण इयत्ता 9वीच्या इंग्रजी विषयातील 1.2 द फन दे हॅड हा घटक बघणार आहोत। या घटकामध्ये एक एक कथा दिलेली आहे, स्टोरी, जी कधीची आहे तर भविष्यकाळात गोष्टी कशा होत्या आणि त्याबद्दल आपल्याला या कथेतून थोडासा अंदाज येईल। लेखकांनी त्यांची कल्पना वापरून आपल्याला त्याची मजेशीरपणे माहिती दिलेली आहे। तर चला मग सुरू करूयात। मार्गी इव्हन रोट अबाउट इट दॅट नाईट इन हर डायरी। मार्गी म्हणजे एक मुलगी असेल, तिनं लिहिलंय, कशात लिहिलंय? तिच्या डायरीमध्ये। त्या रात्री काय लिहिलंय? ऑन द पेज हेडेड 17 मे 2157 17 मे 2157 या वर्षामध्ये 17 मेला तिनं एका पानावर लिहिलं। काय लिहिलंय? शी रोट टुडे टॉमी फाउंड अ रिअल बुक। टुडे म्हणजे आज, टॉमी फाउंड अ रिअल बुक। फाउंड म्हणजे सापडली। काय सापडली? रिअल बुक म्हणजे खरीखुरी पुस्तक। आता खरीखुरी पुस्तक सापडणे याच्यात आश्चर्याची गोष्ट काय आहे? पण आता ही भविष्यातली गोष्ट आहे, तर बघूयात काय घडलं। इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक म्हणजे बुक कशी खूप जुनी आहे। मार्गीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट व्हेन ही वॉज अ लिटल बॉय, म्हणजे मार्गीचे आजोबा काय होते? लिटल बॉय म्हणजे लहान होते तेव्हा। हिज ग्रँडफादर टोल्ड हिम दॅट देअर वॉज अ टाइम व्हेन ऑल स्टोरीज वेअर प्रिंटेड ऑन पेपर। म्हणजे तिच्या आजोबा जेव्हा लहान मूल होते तेव्हा स्टोरीज काय व्हायच्या? प्रिंटेड व्हायच्या। प्रिंटेड म्हणजे छापल्या जायच्या। कशावर? ऑन पेपर म्हणजे कागदावर छापल्या जायच्या। दे टर्न्ड द पेजेस, आपण त्या पुस्तकाचे पेज काय करत होते? पलटत होते। व्हिच वेअर येल्लो अँड क्रिंकली, म्हणजे ते पानं कसे झाले होते? येल्लो म्हणजे पिवळले होते, जुने झाले होते, आणि ते खरबडीत झाले होते, फाटायला आले होते, म्हणजे आपण त्याला कुरकुर म्हणता येईल, असे करकरीत झाले होते। अँड इट वॉज ऑफुली फनी, म्हणजे ते कसं होतं? एक विचित्र प्रकारची मजा होती। टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील, म्हणजे असे शब्द वाचणं जे स्टूड म्हणजे उभे राहत होते, स्टील म्हणजे कसे होते? शांत, म्हणजे त्या न हलणारे शब्द होते। आता हे मुलं भविष्यकाळातले आहेत। इन्स्टीड ऑफ मूव्हिंग म्हणजे हलण्याऐवजी ते शब्द त्या पुस्तकातले कसे होते? स्थिर होते, स्टूड होते, स्टील होते। द वे दे वेअर सपोज टू ऑन स्क्रीन यू नो, म्हणजे एका स्क्रीनवर कसे हालत राहणारे शब्द आहेत, त्याऐवजी ते शब्द कसे होते? स्थिर होते, ते अजिबात हालत नव्हते। अँड देन व्हेन दे टर्न्ड बॅक टू द पेज बिफोर, म्हणजे जेव्हा त्या पुस्तकाचं पहिलं पान, वाचलेलं पान परत जर उघडलं तर काय व्हायचं? इट हॅड द सेम वर्ड्स, त्या पानावर परत तेच सेम वर्ड असायचे, कारण छापलेलं आहे, ते बदलणार कसं? ऑन इट दॅट इट हॅड व्हेन दे रीड इट द फर्स्ट टाईम, आणि तेच सेम वर्ड असायचे जे त्यांनी फर्स्ट टाईम वाचले होते। गी सेड टॉमी व्हॉट अ वेस्ट, काय वेस्ट आहे? म्हणजे वेस्ट म्हणजे काय? वाया घालवणे। व्हेन यू आर थ्रो विथ द बुक, जेव्हा तुमचं पुस्तकासोबतचं काम झालं, यू जस्ट थ्रो म्हणजे तुम्ही फक्त फेकून देता, इट अवे म्हणजे दूर, पुस्तकाला तुम्ही दूर फेकून देता। आय गेस म्हणजे असं मला वाटते। आवर टेलिव्हिजन स्क्रीन मस्ट हॅव हॅड अ मिलियन बुक्स, म्हणजे आपली जी टेलिव्हिजन स्क्रीन आहे
तिच्यावर किती असतील? 1,000,000 म्हणजे 1 दशलक्ष बुक्स ऑन इट, अँड इट्स गुड फॉर प्लेंटी मोर, आणि जास्त असतील तर अजून चांगलं. आय वुडंट थ्रो इट अवे, मी त्यांना कधीही फेकून देऊ शकत नाही. सेम विथ माइन सेड मार्गी, तसंच माझ्यासुद्धा होते असं कोण म्हणाली? मार्गी म्हणाली. शी वॉज 11, मार्गी किती वर्षाची आहे? तर 11 वर्षाची आहे. अँड हॅडंट सीन ॲज मेनी टेलेबुक्स ॲज टॉमी हॅड, म्हणजे टॉमीने जेवढे, ही वॉज 13, टॉमी 13 वर्षाचा आहे, तर त्यानं जेवढ्या टेलेबुक्स पाहिल्या, टेलेबुक्स म्हणजे टेलिव्हिजनवर पाहिल्या जाणाऱ्या बुक्स, म्हणजे असे पुस्तकं जे कुठे आहेत? फक्त स्क्रीनवर आहेत. जसं की सध्याच्या काळातसुद्धा आपण मोबाईलवर पुस्तकं बघतो, तसे पुस्तकं फक्त त्यांच्याकडं आहेत. शी सेड व्हेअर डिड यू फाइंड इट, तुला हे कुठं सापडलं? इन माय हाऊस, इन माय हाऊस म्हणजे माझ्या घरात. ही पॉइंटेड लुकिंग विदाऊट लुकिंग, म्हणजे न पाहता तो म्हणाला इन माय हाऊस, घराकडे बोट दाखवून. बिकॉज ही वॉज बिझी रीडिंग, तो वाचण्यात बिझी होता. काय? इन द ॲटिक, इन द ॲटिक नावाचं पुस्तक असेल, तो वाचण्यात काय होता? टॉमी बिझी होता. व्हॉट्स इट अबाउट, हे पुस्तक कशाबद्दल आहे असं विचारलं. कोणी विचारलं? मार्गीने. स्कूल, टॉमीने काय उत्तर दिलं? हे पुस्तक कशाबद्दल आहे? स्कूल म्हणजे शाळेबद्दल आहे. मार्गी वॉज स्कॉर्नफुल, स्कॉर्नफुल म्हणजे निंदनीय आवाज, म्हणजे वाटलं तिला. स्कूल म्हणजे शाळा. व्हॉट्स देअर टू राईट अबाउट स्कूल, शाळेबद्दल लिहिण्यासारखं तरी असं काय असेल? आय हेट स्कूल, मला शाळा आवडते का? नाही, हेट म्हणजे नावडते. मार्गी ऑलवेज हेटेड स्कूल, म्हणजे मार्गीने नेहमीच, मार्गीला शाळेचा तिरस्कार वाटतो. हेट म्हणजे तिरस्कार वाटणे. बट नाव शी हेटेड इट मोर दॅन एव्हर, बट नाव म्हणजे आता, शी हेटेड इट, तिला हे आवडत नाही आहे. का कसं आवडत नाही? मोर दॅन एव्हर, नेहमीपेक्षा कितीतरी जास्त पटीने तिला ते आवडत नाही आहे. द मेकॅनिकल टीचर, मेकॅनिकल टीचर म्हणजे काय? एक मेकॅनिकल म्हणजे कसं म्हणता येईल? एक रोबोटिक टीचर म्हणजे शिक्षक. हॅड बीन गिव्हिंग हर टेस्ट, तिला टेस्ट देत आहे. टेस्ट कोणाला? मार्गीला. आफ्टर टेस्ट, एक टेस्ट झाली की दुसरी टेस्ट. टेस्ट म्हणजे चाचणी, आपण सध्या पेपरवर जी लिहितो त्या पद्धतीची. इन जॉग्राफी, कशाची संदर्भात चाचणी देत आहे? जॉग्राफी म्हणजे भूगोल. अँड शी हॅड बीन डुईंग वर्स अँड वर्स, आणि ती त्या चाचणीमध्ये कशी प्रगती करत आहे? वर्स म्हणजे अतिशय वाईट आणि वाईटापेक्षा वाईट. अंटिल हर मदर म्हणजे जोपर्यंत तिची आई हॅड शेकन हर हेड सॉरोफुली, म्हणजे तिच्या आईनं तिचं डोकं धरून हलवलं. अँड सेंट फॉर द कंट्री इन्स्पेक्शन, आता कोणाचं डोकं धरून हलवलं? तर मेकॅनिकल टीचरचं. का हलवलं? कारण ते तोच तिला म्हणजे ग्रहपाठ देत असेल, असं काहीतरी त्याच्यात बिघाड झालेला आहे. सेंट फॉर द काउंटी इन्स्पेक्शन, इन्स्पेक्टर म्हणजे तपासणारा. तिनं काय केलं? त्या रोबोटला तपासणाऱ्याकडे पाठवलं. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन, तो एक लहानसा माणूस होता. विथ अ रेड फेस अँड अ होल बॉक्स ऑफ टूल्स, आणि त्याच्याकडे काय होतं? एक टूल्सचा बॉक्स होता, ज्याच्यामध्ये साहित्य ठेवतो आपण, जसे की स्क्रूड्रायव्हर, त्यानंतर पकड, नंतर अजून जे कामाचे साहित्य असतात ते, त्याला टूल बॉक्स म्हणतात. विथ डाईल्स अँड वायर्स आणि डाईल्ससोबत त्यानं ते रोबोटचं सामान त्याच्याकडे असेल. ही स्माइल्ड ॲट मार्गी, त्याने मार्गीकडे पाहून एक स्मित हास्य केलं. अँड गेव हर
ॲन ॲपल, आणि त्याने मार्गीला काय दिले, ॲपल दिला. देन टूक द टीचर अपार्ट, आणि टीचरला काय केलं, तो थोडासा बाजूला घेऊन गेला. मार्गी हॅड होप्ड, मार्गीला वाटलं, काय वाटलं, होप म्हणजे तिनं आशा केली. ही वुडंट नो हाऊ टू पुट इट टुगेदर अगेन, म्हणजे त्याला परत दुरुस्त कसं करायचं त्या मेकॅनिकल टीचरला हे त्या व्यक्तीला माहीत नाही अशी ती आशा करू लागली. बट ही न्यू हाऊ ऑल राईट अँड आफ्टर ॲन आवर, म्हणजे एका तासानंतर त्याला माहीत होतं, आणि एका तासानंतर किंवा जास्त. सो देअर इट वॉज अगेन, तो पुन्हा तिथे आला. कोण, अँड ब्लॅक अँड अगली विथ अ बिग स्क्रीन ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन अँड क्वेश्चन्स वेअर आस्क्ड. आणि लार्ज अँड ब्लॅक अँड अगली, लार्ज म्हणजे मोठा काळा, आणि अगली म्हणजे घाणेरडा दिसणारा. विथ अ बिग स्क्रीन म्हणजे मोठ्या स्क्रीनसोबत, स्क्रीन म्हणजे पडदा, टी व्हीची जशी स्क्रीन असते, मोबाईलची स्क्रीन. ऑन विच ऑल द लेसन्स वेअर शोन, ज्याच्यावर सगळे लेसन्स म्हणजे घटक दाखवले जातात, शोन म्हणजे दाखवले जातात. अँड क्वेश्चन्स वेअर आस्क्ड, आणि त्या स्क्रीनवर प्रश्न विचारले जातात. बघा, त्यांच्याकडे स्पेशल एक शिक्षक आहे मेकॅनिकल मुलीसाठी, जो तिला शिकवतो आणि प्रश्न विचारतो. दॅट वॉजंट सो बॅड, हे खूप काही वाईट नव्हतं. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट, म्हणजे मार्गीला जो पार्ट आवडत नव्हता कोणता होता, वॉज द स्लॉट व्हेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स, ज्या स्लॉटमध्ये होमवर्क आणि टेस्ट पेपर द्यायचे होते, तो स्लॉट, हा जो पार्ट आहे त्या मेकॅनिकल टीचरचा, हा मार्गीला आवडत नव्हता. शी ऑलवेज हॅड टू राईट देम आउट इन अ पंच कोड. दे मेड हर लर्न व्हेन शी वॉज 6 years ओल्ड. तो जो गृहपाठ त्या स्लॉटमध्ये टाकायचा होता, त्याची एक पद्धत होती. तो कशामध्ये लिहायचा होता, पंच कोडमध्ये लिहायचा होता, एका स्पेसिफिक कोडमध्ये. आणि तशा पद्धतीने लिहिल्यानंतरच ती मशीन, तो रोबोट शिक्षक, तो मेकॅनिकल शिक्षक त्याला एक्सेप्ट करत होता, म्हणजे ग्राह्य धरत होता. आणि तो कोड मार्गी कधी शिकलेली होती, व्हेन शी वॉज, म्हणजे जेव्हा ती 6 वर्षाची होती. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. आणि तो स्लॉट त्याच्यामध्ये पुट केला की तो मेकॅनिकल टीचर काय करायचा, लगेच किती मार्क मिळाले तो सांगून द्यायचा. द इन्स्पेक्टर हॅड स्माइल्ड आफ्टर ही वॉज फिनिश्ड, म्हणजे त्याचं काम फिनिश केल्यावर तो हसला. अँड पॅटेड म्हणजे टपली मारणे, अशी लहान मुलांच्या कपाळावर आपण हात मारतो ना, त्याला म्हणतात. मार्गीज हेड, त्याने मार्गीच्या हेडवर टपली मारली. ही सेड टू हर मदर, तो तिच्या आईला म्हणाला, मार्गीच्या काय म्हणाला, इट्स नॉट द लिटल गर्ल्स फॉल्ट मिसेस जोन्स. हा या लहान मुलीचा काही फॉल्ट म्हणजे काही चूक आहे का, नाही, असं तो तिच्या आईला म्हणाला. आय थिंक द जिओग्राफी सेक्टर वॉज गिअर्ड अ लिटल टू क्विक. म्हणजे जिओग्राफी म्हणजे भूगोलाचा जो सेक्टर, म्हणजे जो भाग आहे या मेकॅनिकल टीचरमधला, तो गिअर्ड म्हणजे त्याची गती कशी आहे, लिटल टू क्विक, जरा जास्त गतीनं तो शिकवायला आहे. दोज थिंग्स हॅपन समटाईम्स, ह्या गोष्टी कधी कधी घडतात. आय हॅव स्लोड इट अप टू अँड ॲव्हरेज 10 year लेवल. आता मी काय केलं आहे, आय हॅव स्लोड म्हणजे त्याला थोडंसं हळूवार केले. कसं, एका ॲव्हरेज म्हणजे एका सहज 10 वर्षाच्या मुलाच्या लेवलला मी त्याला काय केले, आणून ठेवलेले. त्या गतीनं आता तो काम करेल.
ॲक्च्युली खरं तर द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी. म्हणजे हिचा जो ओव्हरऑल पॅटर्न म्हणजे काय, एक आपण त्याला कसं सांगता येईल पॅटर्नला, की समान गतीत घडणारी गोष्ट. समजा बेचा पाढा जसा असतो त्या पद्धतीनं, किंवा झाडानंतर झाडं आपण ज्या पद्धतीने लावतो, आकृत्या काढतो, त्याला पॅटर्न म्हणतो आपण. तर तिचा ओव्हरऑल जो पॅटर्न आहे मार्कांचा किंवा प्रोग्रेसचा, तो सॅटिस्फॅक्टरी म्हणजे समाधानकारक आहे. अँड ही पॅटेड मार्गीज हेड अगेन, आणि पुन्हा तो मार्गीच्या डोक्यावर टपली मारतो. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. मार्गी काय होते, डिसअपॉइंट होते, म्हणजे तिला ही योग्य वाटते का ही गोष्ट, तर नाही. शी हॅड बीन होपिंग, ती आशा करत होती. काय आशा करत होती, दे वूड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. ते आलेले जे मेकॅनिक आहे तो काय करेल, त्या रोबोट टीचरला त्याच्यासोबत घेऊन जाईल, टेक अवे ऑल टुगेदर. दे हॅड वन सेकंड टॉमीज टीचर अवे फॉर नियरली अ मंथ. त्याने टॉमीच्या टीचरला एकदा काय केलं होतं, एका महिन्यासाठी घेऊन गेले होते. का, बिकॉज, कारण द हिस्ट्री सेक्टर म्हणजे इतिहासाचा जो भाग आहे तो हॅड ब्लँक्ड आउट म्हणजे रिकामा, कम्प्लिटली पूर्णपणे काय होता, रिकामा होता. त्यामुळे ते टॉमीच्या रोबोटला काय, मेकॅनिकल टीचरला काय केलं तर त्यांनी घेऊन गेले होते एका महिन्यासाठी. पुढं काय झालं बघा. सो सी सेड टू टॉमी, ती टॉमीला म्हणाली, व्हाय वूड एनीवन राईट अबाउट स्कूल, कुणी शाळेबद्दल का बरं लिहील. टॉमी लुक्ड, टॉमीनं तिच्याकडे पाहिलं, ॲट हर, तिच्याकडं, व्हेरी सुपेरियर आईज, म्हणजे मोठेपणाच्या डोळ्यानं किंवा मोठ्या वयानं, मोठ्या असल्यावर आपण कसं अहमभावानं पाहतो. सुपेरियर म्हणजे अहमभाव, तुझ्यापेक्षा मला जास्त कळते अशा भावनेनं. बिकॉज इट्स नॉट आवर काइंड ऑफ स्कूल, कारण की तेव्हाच्या शाळा आपल्यासारख्या होत्या का, नाही. स्टुपिड म्हणजे वेडे, अगं वेडे, तेव्हाच्या शाळा आपल्यासारख्या नव्हत्या. धिस इज द ओल्ड काइंड ऑफ स्कूल दॅट दे हॅड हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ इयर्स ॲगो, म्हणजे कितीतरी शतका अगोदरच्या ह्या शाळा आहेत, त्या शाळा थोड्याशा वेगळ्या होत्या. ही ॲडेड लॉफ्टिली, त्यानं काय केलं, त्याच्यामध्ये ॲड केलं, कसं, थोडंसं मोठ्या आवाजात. प्रोनाऊन्सिंग द वर्ड केअरफुली सेंचुरीज ॲगो, म्हणजे शतकं अगोदरच्या त्या शाळा होत्या. आता खरंच शतका अगोदर कशा शाळा होत्या. मार्गी वॉज हर्ट, मार्गीला वाईट वाटलं. वेल, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ स्कूल दे हॅड ऑल दॅट टाईम ॲगो, मला माहीत नाही की त्या काळात त्यांच्याकडे शाळा कशा होत्या. शी रीड द बुक ओव्हर हिज शोल्डर फॉर अ व्हाईल, थोड्या वेळासाठी त्यानं बुक काय केली, अशी शोल्डरच्या वर धरली. देन सेड, एनिवे, ठीक आहे तर, दे हॅड अ टीचर, त्यांच्याकडे काय होते, शिक्षक होते. शुअर दे हॅड अ टीचर, म्हणजे खरंच त्यांच्याकडे काय होते, शिक्षक. बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन, म्हणजे ते आपल्यासारखे रेग्युलर मेकॅनिकल टीचर होते का, नाही. इट वॉज अ मॅन, ते माणसं होते. अ मॅन म्हणजे माणूस. बघा, मार्गीला प्रश्न पडलाय, एक माणूस. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर, एक माणूस शिक्षक कसा काय असू शकतो. बघा, त्यांच्या ज्या काळामध्ये कुणीही व्यक्ती शिक्षक आहे का, नाही. सगळे शिक्षक रोबोट्स आहेत. मग तिला का वाटलं तसं. वेल, ही जस्ट टोल्ड द बॉईज अँड गर्ल्स थिंग्स, तो काय करायचा, माणूस म्हणजे मनुष्य शिक्षक मुलांना आणि मुलींना गोष्टी सांगायचा.
अँड गेव देम होमवर्क, आणि त्यांना होमवर्क द्यायचा. बघा सध्या आपण जसं शाळेमध्ये, आता मी तुम्हाला हा घटक शिकवत आहे, यानंतर मी तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारील, त्याचे उत्तरं सांगेल. अशा पद्धतीनं आपण हा धडा समजून घेऊयात आणि मी तुम्हाला शिकवतो आहे. असं शिक्षक होमवर्कसुद्धा देत होता. अँड आस्क्ड देम क्वेश्चन्स, आणि त्यांना क्वेश्चन म्हणजे प्रश्नसुद्धा विचारायचा. अ मॅन इजंट स्मार्ट इनफ, म्हणजे तो माणूस तेवढा हुशार असायचा का? शुअर ही इज, हो असायचा. माय फादर नोज ॲज मच ॲज माय टीचर. बघा इथं टॉमी काय म्हणतो, माय फादर म्हणजे माझे वडील आपल्या शिक्षकाइतकंच त्यांना माहिती आहे. माझे वडील म्हणजे टॉमी हा मार्गीचा भाऊ आहे का? नाही, कारण तो तसा असता तो काय म्हणला असता, आपले वडील. माय फादर म्हणजे माझे वडील म्हणला तो, म्हणजे तो मार्गीचा काय मित्र वगैरे आहे. चला मग पुढे बघूयात काय झालं. ही नोज ऑलमोस्ट ॲज मच आय बेचा, म्हणजे मला जेवढं माहीत आहे तेवढं त्याला सगळं माहीत आहे. बेचा म्हणजे निश्चितपणे, म्हणजे मला जेवढं माहीत आहे तेवढं निश्चितपणे त्यांना माहीत आहे. मार्गी वॉजंट प्रिपेअर्ड म्हणजे तयार नव्हती. प्रिपेअर्ड म्हणजे तयार, वॉजंट म्हणजे नव्हती. कशासाठी? टू डिस्प्यूट दॅट. डिस्प्यूट म्हणजे भांडण, वाद, आर्ग्यू हे करण्यासाठी ती तयार नव्हती. शी सेड, ती म्हणाली, काय म्हणाली? आय वुडंट वॉन्ट अ स्ट्रेंज मॅन इन माय हाऊस टू टीच मी. काय म्हणते? एक स्ट्रेंज म्हणजे अनोळखी माणूस माझ्या घरात येऊन मला शिकवेल. आय वुडंट वॉन्ट, मला ते नकोय. बघा पुढं काय झालं मग. टॉमी स्क्रीम्ड म्हणजे टॉमी ओरडला. कसा? हसत हसत मोठ्या आवाजात हसला. यू डोंट नो मच मार्गी. मार्गी तुला जास्त काही माहीत आहे का? नाही. द टीचर्स डिडंट लिव्ह इन द हाऊस. ते शिक्षक घरामध्ये यायचे का किंवा राहायचे का? नाही. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग. ते एका स्पेशल बिल्डिंगमध्ये राहायचे. अँड ऑल द किड्स वेंट देअर, आणि सर्व मुलं तिथं जायचे. वेंट म्हणजे जाणे, जात होते. अँड ऑल द किड्स लर्न्ड द सेम थिंग्स, आणि सर्व मुलं सेम थिंग्स म्हणजे सारख्या गोष्टी शिकायचे. शुअर म्हणजे निश्चितपणे. इफ दे वेअर द सेम एज, म्हणजे ते जर सारख्या वयाचे असतील तर ते सारख्या गोष्टी सर्वजण एका वर्गात बसून शिकायचे. बट माय मदर सेज अ टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड टू फिट द माइंड ऑफ ईच बॉय अँड गर्ल इट टीचेस, अँड दॅट ईच किड हॅज टू बी टॉट डिफरंटली. मग मार्गीला प्रश्न पडतो. मार्गी काय म्हणते? बट माय मदर सेज म्हणजे माझी आई काय म्हणते? टीचर हॅज टू बी ॲडजस्टेड म्हणजे समायोजन करणे. ॲडजस्टेड म्हणजे गोष्टी सांभाळून घेणारा. आणि कसा? ईच बॉय अँड गर्ल प्रत्येक मुलाच्या आणि मुलीच्या माइंडचा म्हणजे डोक्याचा विचार करून त्यांना डिफरंटली म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने शिकवणारा असावा. जस्ट द सेम दे डिडंट डू इट दॅट वे देन. ते त्या पद्धतीने एखाद्या वेळेस ती गोष्ट करत नसतील. इफ यू डोंट लाईक इट म्हणजे तुला ते आवडत नसेल. यू डोंट हॅव टू रीड द बुक. जर तुला एखादी पुस्तक आवडत नसेल तर तुला ती पुस्तक वाचायची गरज आहे का? नाही. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट. मी हे म्हणाले नाही की मला ते आवडत नाही. मार्गी सेड क्विकली. मार्गी पटकन म्हणाली. आय डिडंट से मी म्हणले नाही की मला ते आवडत नाही. शी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स म्हणजे मार्गीला त्या फनी स्कूलबद्दल वाचायचं होतं. दे वेअरंट इव्हन म्हणजे ते अजून हाफ फिनिश्ड म्हणजे अर्धसुद्धा फिनिश्ड केलं नव्हतं. व्हेन म्हणजे जेव्हा मार्गीज मदर कॉल्ड
मार्गी स्कूल. मार्गीची मम्मी काय म्हणाली, मार्गी चल तुझ्या शाळेची वेळ झालेली आहे. बरोबर आहे. मार्गी लुक्ड अप. नॉट येट मम्मा. नॉट येट म्हणजे आत्ता नाही. मार्गी वर पाहून काय म्हणाली, मम्मा अजून नाही, नॉट येट. नाव सेड मिसेस जोन्स. मिसेस जोन्स काय म्हण, नाव आत्ता, म्हणजे जोर देऊन म्हणाले त्या रागात. अँड इट्स प्रॉबब्ली टाईम फॉर टॉमी टू. आणि प्रॉबब्ली म्हणजे शक्यतो हा टॉमीचा सुद्धा टाईम असेल. मार्गी सेड टू टॉमी. मार्गी टॉमीला म्हणाली काय, कॅन आय रीड द बुक सम मोर विथ यू आफ्टर स्कूल. कॅन आय रीड म्हणजे मी तुझ्यासोबत बुक आफ्टर स्कूल म्हणजे शाळेनंतर थोडा जास्त वेळ वाचू शकते का. मे बी चालेल असं कोण म्हणाला, टॉमी. कसा म्हणाला, ही सेड नॉनशॅलंटली. नॉनशॅलंटली म्हणजे काय, शांतपणे तो तिला म्हणा ठीक आहे चालेल. ही वॉक्ड अवे व्हिस्लिंग. तो शिट्टी वाजवत निघून गेला. द डस्टी ओल्ड बुक टक्ड बेनेथ हिज आर्म्स. म्हणजे त्यानं काय केलं, ती डस्टी म्हणजे धूळ खात पडलेली पुस्तक काय केली, टक्ड म्हणजे दाबली, बेनेथ म्हणजे आत, कुठं हातांच्या आत बगलेमध्ये दाबली आणि तो चालायला लागला. मार्गी वेंट इन टू द क्लासरूम. मार्गी क्लासरूममध्ये गेली. आता क्लासरूम कुठं होती, इट वॉज राईट नेक्स्ट. म्हणजे राईट नेक्स्ट म्हणजे समोरासमोर. टू हर बेडरूम. तिच्या बेडरूमच्या समोरासमोरची खोली काय होती, स्कूल रूम होती. बघा म्हणजे 2157 या वर्षामध्ये शाळा हे वेगळ्या आहेत का घरापासून, तर नाही, त्या घरामध्येच आहेत. अँड द मेकॅनिकल टीचर वॉज ऑन. अँड म्हणजे मेकॅनिकल टीचर वॉज ऑन. ऑन म्हणजे सुरू झाला. अँड वेटिंग फॉर हर आणि तिची वाट पाहत थांबला. इट वॉज ऑलवेज ऑन ॲट द सेम टाईम एव्हरी डे. इट वॉज म्हणजे तो ऑलवेज ऑन म्हणजे नेहमी सुरू व्हायचा. कधी सुरू व्हायचा, सेम टाईम एव्हरी डे दररोज. एक्सेप्ट म्हणजे त्यांना सोडून किंवा अपवाद. कधी सोडून, सॅटरडे अँड संडे. सॅटरडे आणि संडेला तो सुरू होत नव्हता. बिकॉज म्हणजे कारण. हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न्ड बेटर इफ दे लर्न्ड ॲट रेग्युलर आवर्स. तिच्या आईला असं वाटायचं की लहान मुली जर चांगल्या शिकतील, लर्न बेटर म्हणजे चांगल्या, लर्न म्हणजे शिकतील. कधी, दे लर्न्ड ॲट रेग्युलर आवर्स म्हणजे रेग्युलर म्हणजे नियमित वेळेला जर त्या शिकल्या तर त्या काय करतील, चांगल्या शिकतील असं तिच्या आईला वाटायचं. द स्क्रीन वॉज लिट अप अँड इट सेड. स्क्रीन सुरू झाली आणि ती काय म्हणाली, टुडेज अरिथमॅटिक लेसन इज ऑन. द ॲडिशन ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे आजचं ॲरिथमॅटिक म्हणजे सांख्यिकी लेसन म्हणजे पाठ सुरू झाला आहे. ॲडिशन म्हणजे बेरीज. कशाची, प्रॉपर फ्रॅक्शन योग्य अपूर्णांकाची बेरीज. प्लीज इन्सर्ट यस्टरडेज होमवर्क इन द प्रॉपर स्लॉट. काय करा, प्लीज म्हणजे कृपया, इन्सर्ट करा म्हणजे टाका, यस्टरडे म्हणजे कालचा होमवर्क कशात टाका, प्रॉपर स्लॉटमध्ये. मार्गी डिड सो विथ अ साईफ. साईफ म्हणजे सुटकेचा निश्वास सोडून तिनं ते केलं. ही वॉज थिंकिंग अबाउट द ओल्ड स्कूल. ती कशाबद्दल विचार करायला लागली, ओल्ड म्हणजे जुन्या शाळांबद्दल विचार करायला लागली. दे हॅड व्हेन हर ग्रँडफादर वॉज अ लिटल बॉय. म्हणजे तिच्या आजोबाचे आजोबा जेव्हा लहान मुलं असतील तेव्हाच्या शाळांचा ती विचार करायला लागली. ऑल द किड्स फ्रॉम द होल नेबरहूड केम. ऑल द किड्स म्हणजे सर्व मुलं, फ्रॉम होल म्हणजे सगळ्या शेजाऱ्यांची मुलं, केम
लाफिंग अँड शाउटिंग इन, आणि ओरडत असतील. कसे? कुठं? तर स्कूल यार्डमध्ये, म्हणजे शाळेच्या अंगणामध्ये सगळी मुलं येऊन धिंगाणा घालत असतील, खेळत असतील, मजा करत असतील. सिटिंग टुगेदर, सोबत बसत असतील. इन द क्लासरूम, क्लासरूममध्ये. गोईंग होम टुगेदर, आणि घरीसुद्धा सोबत जात असतील. कधी? ॲट द एंड ऑफ द डे, दिवसाच्या शेवटी शाळेतून घरीसुद्धा सोबत जात असतील. दे लर्न्ड, म्हणजे ते शिकत असतील. काय शिकत असतील? द सेम थिंग्स, आणि सारख्या गोष्टी शिकत असतील. सो दे कुड हेल्प वन अनादर, दे कुड हेल्प म्हणजे ते मदत करते. एक वन अनादर म्हणजे एकमेकांची मदत करत असतील. विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट, आणि त्याच्याबद्दल बोलतसुद्धा असतील. अँड द टीचर्स वेअर पीपल, आणि शिक्षकसुद्धा काय होते? माणसं होते. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन, म्हणजे चमकायला लागला स्क्रीनवर. काय फ्लॅश करायला लागला? व्हेन वी ॲड फ्रॅक्शन 1/2 अँड 1/4, असं तो फ्लॅश करून स्क्रीनवर शिकवायला लागला. मार्गी वॉज थिंकिंग, मार्गी विचार करायला लागली. अबाउट, कशाबद्दल? च्याबद्दल. हाऊ द किड्स मस्ट हॅव, म्हणजे त्यांच्याकडे असेल. लव्ड इट इन द ओल्ड डेज, मुलांना जुन्या दिवसात शाळा किती आवडत असेल. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड, म्हणजे ते जी मजा करत असतील त्याबद्दल ती विचार करू लागली. पाठाचे लेखक आहेत आयझॅक ॲसिमो. कोण आहेत पाठाचे लेखक? आयझॅक ॲसिमो. तर हा होता या पाठाचा पहिला भाग. दुसऱ्या भागामध्ये आपण वर्कशॉप बघूयात या पाठाची. धन्यवाद.